गावातील व्यक्ती मिळतील, खेळाडू मिळतील, तो परिवार फार मोठा आहे आणि एक एक सदस्य आपल्या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने त्यांचं काम बघून त्यांच्याशी जुडल्या गेल्या. नक्कीच मागील 8 वर्ष ही अभिमानाची झाली, स्वाभिमानाची झाली, प्रतिष्ठेची झाली. दुसरं म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक अतिरिक्त खेळाडू या एक्स्ट्रा प्लेअर देवा, अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या ना प्लीज. एक्स्ट्रा प्लेअर खेळाडूंच्या नावं सांगण्याकरता पाठवून द्या. दोन्ही टीमला विनंती करतोय. देवा पांडे आणि प्रिन्स सुनील. देवा पांडे आणि सुनील हे दोन बॅटर उतरलेत. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय बंटी. 6 षटकांचा मॅच. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. एका एका बॉलचं धावतं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. गेम इज ऑन. सेमी फायनलचा हा मॅच, सेमी फायनलचा मॅच आपल्या भेटी करता आलाय. पहिलाच बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार बंटी. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे आणि एक शतरक्षक मिड विकेट मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. चेंडूला कळून काढलं जातं कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, एका धाब्यानिशी आपलं खातं उघडलं बॅटरने. नक्कीच बंटी मागीलच्या दिवसामध्ये सर पाहिलं ना, हा बंटीने प्रथम गोलंदाजी करत होता आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण विकेट देत होता. आणि आता येईल का विकेट? पुन्हा एकदा टोल केलाय. हलकासा चुकी झाली, चुकीला माफी नाही आहे आणि माफी नसेल तर ही समोर दिसणारी ही चमचमणारी ट्रॉफी देखील गमवावी लागेल. नक्कीच या अर्थातच या 2 धाव मिळत आहेत. ट्रॉफी गमावी लागेल जर प्रयत्न तुम्ही केले नाहीत तर. आणि 4 टीम ज्या गेलेत त्यांच्याकरता ह्या 4 ट्रॉफी आहेत. परंतु बहुमान कोणाला मिळेल प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवण्याचा. आता ऑन ड्राईव्ह केला, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एकदा मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 4 धाबा. नक्कीच पुन्हा एकदा बंटी तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रेट मारा करत सामना करतोय तो देवा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने. तिथे रियाज दाखल होतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा पूर्ण झाली. खरं तर इथे बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला जास्त क्विक पद्धतीने करावा लागतोय. स्थिरता सुद्धा पाहायला मिळेल काय? ऑन ड्राईव्ह केला, मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक धरम बोईरा आहे. खराब शतरक्षण अंतिम क्षणी थ्रो करण्याआधी बॅटरने खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्यात. सुनील याच्या खात्यामध्ये या 2 धाबा जात आहेत. 2 धाब्याची मदत मिळाली आणि स्वर्गीय जय स्मृती निधी स्पोर्ट चंद्रपाडा टीमची धावसंख्या झाली 7 धाबा. पुन्हा एकदा बंटी. शेवटचा बॉल 1 टू गो असेल. बंटीसाठी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी. विकेट मिळेल का या चेंडूवरती? हा सुंदर असा चेंडू हाताळला होता आणि विकेट यश पर्यंत चेंडू येणार तोपर्यंत रोखला गेला. षटक संपलं आणि षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 7 या एकेरी आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. प्रेक्षक म्हणजेच आपले रक्षक. कारण स्पर्धेचं नाव मोठं होण्याकरता मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी असावी लागते. ती गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच ॲडव्हेंचर वर्ल्ड चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषकाचं आज नाव मोठं झालंय. भावेशजी पुणेकर साहेबांचं नाव मोठं झालंय. वळूया आपण मॅचकडे. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय सोहम. मिडल स्टंपवरचा चेंडू होता. क्रॉस बॅटने चेंडूला खेळून काढलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण करतोय देवा. तिसरे धाबे करता सुनील सुद्धा चांगली साथ देतोय त्याला. इथे 3 धाबांची भर पडली, 3 धाबांची मदत मिळाली आणि 3 धाबांची धावसंख्या 10. एकदा दुसरा रेड मारा करेल. दुसरा चेंडू सामना करतोय सुनील आणि देवाची जोडी. सलामीची जोडी. अजून देखील मैदानामध्ये कोणताही धक्का नाही, कोणतीही घाई नाही आहे, कारण त्यांना माहित आहे इथून टिकायचं आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेस करेल तो सुनील. हलकासा ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर राहील. एकदा पूर्ण. दुसरी देखील पूर्ण झाली आहे. येस, धावा तर मिळत आहेत, परंतु देवा याच्याकडे सुद्धा एक नजर असेल. कारण खुल्या गटामधून खेळत असताना त्याच्या व्यक्तिगत 84 धावा झालेत या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्या पुढे आपण बघितला तो अनिकेत भोमटे हा खेळाडू.
हा नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव मिळाली, एका धाब्याची भर पडली आणि धाव संख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जात आहेत 13 धाबा. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धाबा. इथे संघर्ष पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅट मधील हे द्वंद्व युद्ध आपल्याला सिद्धिविनायक स्पोर्ट्स मैदानावर बघायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षक वर्गाची गर्दी झाले. कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू हा प्रेक्षक वर्ग असतोय आणि तो आलाय आणि थोडासा ट्रॅक आपला चुकलाय. नो बॉलचा इशारा येतोय. एका बाजूला नो बॉलचा इशारा आणि दुसऱ्या बाजूला व्हाईट बॉलचा सुद्धा, म्हणजेच एक धाव तर मिळाली आणि फायदा तो संघाला झालाय. धाव संख्या 1 पुढे जाते. धाबा लागल्या जातात 14 धाबा. स्वर्गीय जयी स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमच्या कुळ्या गटातील हे खेळाडू आहेत. देवा कालच्या दिवसात सुद्धा लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये त्याला आपण बिझी पाहिलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. रवी वाघमारे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि योग्य तो इशारा त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. धाव संख्या 15. नक्कीच मोठी स्पर्धा आहे. तसं वय छोटस आहे. सोहमचा अनुभव कमी आहे, त्यामुळे ट्रॅक थोडासा फसतोय, बाहेर जातोय सातत्यानं. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून वन बाउन्स. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा सुनीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबांची धाव संख्या झाली आहे ती 17 धाबा. ह्या विकेटवर जर तुम्हाला कलात्मक फटके खेळायचे असतील, बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडूला खेळू शकतायत. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धाव संख्या 17. पुढचा बॉल. ओहो, जमिनीवर तो कोसळलाय, विकेटवर कोसळलाय, परंतु नियंत्रण चांगलं दिसलं. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली आहे यावेळेला 18 धाबा. 4 बॉलची समाप्ती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. नक्कीच सोहम छोटस वय आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठी स्पर्धा खेळतोय. तळागाळातून खेळाडूंना वरती आणणारी ही मानाची स्पर्धा. पुन्हा एकदा उंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक. 2 धावा. आणि खऱ्या अर्थाने या 2 धावा मिळाल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 20. 20 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातील शेवटचा बॉल. थोडासा बॅटर तयार नव्हता. देबा. कॉन्सन्ट्रेशन सुद्धा फार महत्वाचं असतं, परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन करण्याकरता देबाकडे सुद्धा फार कमी वेळ आहे. हे जलद क्रिकेट आहे. बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि चपलता. फुलटॉस बॉल. पुन्हा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलंय. 1 बाउंड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळ कबर. धाबा लागल्या जात आहेत 22 धावा. 22 आफ्टर 2 ओव्हर. धन्यवाद. दोन षटक सुमित संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा धाव फळकावर लागल्यात. काय अंदाज मानशील किती धावा उर्वरित 4 षटकांमध्ये होऊ शकतायत? कारण अक्षय माडकर गोलंदाजी मार्गावर आले. नक्कीच अजून देखील 4 षटकांचा निशेष खेळ बाकी आहे आणि अजून जरी एक मला वाटतंय बंटीच्या खात्यामध्ये षटक जाऊ शकतं आणि बंटी तिथे रोखू शकतो. मग जास्तीत जास्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तर 55-60 पर्यंत जाणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू मला वाटतं अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने खातं खोलतं. 1 धावामध्ये जाते. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. 2 धावांची मदत मिळाली. याआधी वाईट टाकला, त्याच्यानंतर या 2 धाबा. एकूण धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. बॅटिंग करणाऱ्या टीमने त्या टीमची जर प्लस पॉइंट बघितला आपण तर आपण त्यांच्या बाजूने या करता जातो की त्यांची भागीदारी चांगली झाली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता डॉट होईल का? पंचांच्या दिशेने बॅटची एज लागले. 1 धाव. नक्कीच अजून जरी देवाला नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये यश येतंय, जोपर्यंत हा मोठा खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे तोपर्यंत मोठे फटके मैदानावरती लागणार नाहीयेत. बघूया, आणि ती तर वेळच आपल्याला सांगेल, कारण आक्रमकता नंतरच्या पुढच्या षटकामध्ये वाढू शकतं.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला, ढकलून दिला, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावांवर आता समाधान मानतोय सुनील नावाचा खेळाडू. दोन्ही बॅटर थकले आहेत, परंतु ते हार मानणार नाहीत. त्या दोघांमध्ये भागीदारी वाढत चालली आहे. नक्कीच ही जोडी टिकणं गरजेचं आहे. अजून देखील पुढचा चेंडू पुन्हा हलकासा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात होईल. एक धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण. तोपर्यंत थ्रो येतोय गोलंदाजाच्या गोदीमध्ये. विकेट होईल का? आणि पंच विकेट. बोट मात्र आकाशाच्या दिशेने झालंय. माघारी परतावं लागेल. मला वाटतं देवा याला स्वतःवरती निराश होतोय. 31 धावा झालेत आणि 31 धावा झाल्यानंतर ह्या पहिल्या विकेटचं पतन होतोय. गॉन. हे प्रेमल स्वाभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वाभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो. थँक्यू. भावेश पुणेकर यांच्या संदर्भात एक गीत लावलं जातं. खरं तर आपल्या जिवळक मित्राच्या टचमध्ये राहिल्यानंतर या सर्व काही गोष्टी साध्य होत असतात आणि द ग्रेट मराठा परिवार हा प्रत्येकाच्या टचमध्ये असतोय. वळी आपण मॅचकडे. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 31 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय माडकर, समोर फलंदाज आहे संतोष जाधव. पिना या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू स्ट्रायकिंग कडे आलाय. खुल्या गटातील अनेक स्पर्धा ज्याने गाजवलेत. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरे धाबे करता बॅटर धाबत नाही. 2 धाब्यांची भर पडली. धाव संख्येत होते बदल. धाबा लागल्या जात आहेत. 33 धाबा. 5 बॉलची समाप्ती. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल. 1 to go असेल. मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय खुल्या गटातील. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका येईल का? प्रयत्न होता समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचतोय. एकदा पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झाले आणि तोपर्यंत चेंडू येतोय. बघूया आपण. 3 षटकं समाप्त झालेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 35 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आयोजन आहे हो भारी आमच्या ॲडव्हेंचर बॉईजचा. आयोजन आहे हो भारी आमच्या ॲडव्हेंचर बॉईजचा. या चंद्रपडा गावाला भाऊचा राज चषक माना. थँक्यू. बघूया आता रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गाजवणारा खेळाडू संतोष जाधव नॉन स्ट्राईक इन कडे सुनील आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय बंटी. 4थं षटक टाकण्याकरता तयार आहे. ओ फ्लिक केलंय मिड ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूला डीप मिड ऑन मधून थ्रो येण्याआधी 2 धाबा मिळतील. 2 धाबांची भर पडली आणि धाबा झाल्या तर 37 धाबा. 4थं षटक सुरू आहे. धावसंख्या चांगल्या प्रकारे बनवलंय. नक्कीच बॅटिंग टीमचा एक इम्पॅक्ट राहिलाय. जोडी मात्र एखादा देवाला मागावर परतावं लागलं, परंतु बंटीची देखील सातत्याने चर्चा होईल. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगली स्तुती केली. त्यानंतर वाईटचा इशारा. कधी कधी अशाच चुका सुमित गोलंदाज करत असत. लाईन आणि लेंथ मध्ये त्यांच्या बिघाड होत असतोय. त्यांचे कॅप्टन म्हणत असत की चेंडू व्यवस्थित टाका, मोठा फटका लागला तरी चालेल. पाहूया आता काय एका धावेनिशी काय बदल झालाय. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकलिपचा वापर केलाय. शरीराचं संतुलन व्यवस्थित बनवलं. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील या वेळेला 2. धावसंख्येत बदल झालाय आणि 2 धाब्यांची धावसंख्या पोहोचली 40 वर. 40 रन्स. स्कोर इज 40. नक्कीच सातत्याने चर्चा केली होती 55-60 आणि मला वाटतं त्याच्या पुढे पण आपल्याला जावं लागेल, कारण हे 4थं षटक आहे. पुन्हा एकदा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ज्यानं गाजवली. हलकासा पुश केलाय. त्यानंतर दुसरा देखील धाव सुंदर. तोपर्यंत रियाज पोहोचतोय आणि चेंडू येतोय गोलंदाजाच्या गोदीमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या आहे ती 42 धाबा. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धाबा. अंडरम क्रिकेट पासून सुरुवात केली. ओव्हरऑल मध्ये अनेक संघांकडून ज्या खेळाडूला मागणी असते, आयकॉन म्हणून नुकताच बिग बॅश मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये संतोष जाधव हा खेळाडू खेळताना दिसला. आणि आता अंडरम क्रिकेट कोणतंही असो,
तिथे तुमचा परफॉर्मन्स तुम्ही दाखवायला पाहिजे. वॉटर बॉल यस इज गॉन. क्रॉस क्रिकेट इज अ बॅट क्रिकेट. आडव्या बॅटचा वापर करत असताना ऑफ ब्रेक चेंडू यष्ट्यांवर आदळलाय आणि विकेट मिळाली सुनीलची. दुसरा धक्का, 2 गडी बाद. धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 42-42 for 2. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. ना दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. यस, नॉन स्ट्राईक इन मध्ये संतोष जाधव आहेत. आलेल्या नवीन खेळाडूला काहीतरी गायडन्स त्याच्याकडून अर्थातच मिळेल. मला आठवतंय बोईसर विधानसभा मतदारसंघ आमदार चषक 2017 मध्ये ज्यावेळेस एका टीमद्वारे तो खेळत होता, एकाच मॅच मध्ये 2 वेळा हॅट्रिक करण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. नवीन बॅटर आलाय करण बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा करण समोरच्या दिशेने चान्स होता विकेटचा, परंतु हुकलाय बंटीने. हा चान्स हुकलाय. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी. मागच्या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कोणताही सफल झाला नाहीये. बघूया आता संतोष जाधव आलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये तो मनगटाच्या मदतीने चेंडूला नेऊन ठेवतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये धरम भोईरा आहेत. थ्रो करण्याआधी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. हा बघतायत आपण सेमीफायनलचा मॅच, दुसरा मॅच आहे ज्याच्यामध्ये एका बाजूला स्वर्गीय जयी स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा आणि विपक्ष टीम आहे स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर चंद्रपाडा. याच बरोबर इथे 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे धाव फळकावर 45-45. कोहिनूर हिऱ्यावानी दादाचा स्वभाव, आज समाज कार्यात दादाच हायलय नाव. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. थँक्यू. हे नाव कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, कुठेही तुम्हाला असं मिळणार नाही जेव्हा तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवता ना. परंतु निस्वार्थपणे ठसा उमटवणारा हे व्यक्तिमत्व आहे आणि जाऊन ज्याला तुम्ही आम्ही बघत आहात, सर्वांनाच मदतीचा हातभार लावणारा व्यक्तिमत्व. जसा मी उल्लेख केला, वृद्धाश्रमाला भेटीगाठी देणं, वृद्धाश्रमामध्ये गरजू साहित्यांचं वाटप करणं, दुर्गम तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये साहित्य वाटप करणं आणि एखाद्याच्या अडचणी असतील तर समजून घेणं, त्यामधून मार्ग काढणं, ही सर्व कामं आतापर्यंत द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक मोहनदादा पाटील साहेबांनी केलेत. आता नवीन गोलंदाजी मार्गावर आलोय अक्षय माडकर. समोर फलंदाज आहे करण. हो, डाऊन द लेग, चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये. 1 बाउन्स चांगला कलेक्ट केलाय. शुभम यष्टांच्या पाठीमागे होते. 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या 47. 5वं षटक सुरू आहे. अजूनही 5 बॉल 5व्या षटकात शिल्लक आहेत. नक्कीच अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटक्यासाठी जाणला जातो हा करण. दुसरा चेंडू फेस करेल. पुन्हा एकदा हो बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय. तेवढं टायमिंग जुळलं नाहीये. आज ट्रॉफीवर नाव करण्याकरता प्रयत्न प्रत्येक टीमचे सुरू आहेत. धाव संख्या धाव फळकावर झाली आहे ती 48. अक्षय माडकर तयार. संतोष जाधव करता आणि इकडे वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या झाली आहे ती 49 धावा. म्हणतात ना की उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. ट्रॉफीसाठी पाठलाग करावा लागेल. नक्कीच या ट्रॉफीवरती कोण मानाचा तुरा रोवणार. पुन्हा एकदा खोलवट टप्प्यावरचा चेंडू होता डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू जातोय गोलंदाजाच्या गोदीमध्ये. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धाव संख्या 51. रात्री 8 नंतर आणखीन एक सामना असेल आणि ती टीम दाखल झालंय. समोर तुम्ही बघू शकताय. डाऊन द लेग डावी एसटी सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा.
अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 52. आमच्या मॅन्युअल स्कोरर खूप चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत दाखवत आहेत. पुन्हा एकदा पुन्हा यार फटका सजवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुंदर टिपलाय आणि संपलाय खेळ. मोठा खेळाडू माघारी परततोय डगआउटच्या दिशेने. ज्यानं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं नाव कोरलं होतं आणि त्याला स्वतःच्या फटक्यावरती निराशा प्राप्त झाले. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये हुकलाय तो फटका आणि झेल टिपलाय. सुंदर. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. हे दोस्ती यारीत बाजीगर यारांची यार ते दिलदार हे दोस्ती यारीत बाजीगर यारांचे यार ते दिलदार असा रूपाबान दमदार मोहनबाई एक नंबर असा रूपावान दामदार मोहन पाटील एक नंबर. चला पुन्हा आपली नजर जाते स्कोर बोर्ड कडे. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय जयेश मूर्ती निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाची धावसंख्या यावेळेला झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धाबा. नवीन बॅटर आता आलाय ऋतिक वर जबाबदारी. सरळ बॅटने खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, पायावरच चेंडू आदळला आणि स्लिप मिड ऑफ क्षेत्रामध्ये थांबलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 53 धावा झाल्यात. करणची आता साथ द्यावी लागेल ऋतिक याला. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, चुका होत आहेत. परंतु हा सेमीफायनलचा सामना आहे, हे देखील दोन्ही संघाने विसरायचं नाहीये. सेमीफायनलच्या मॅच मध्ये दोन्ही संघ आता कसून सराव करताना सुद्धा दिसलं यापूर्वी, परंतु इथे ही अग्नी परीक्षा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही सफल झालात ना, मग तुमच्या नावाची चर्चा सुद्धा होईल. धावसंख्या धावफलकावर आहे ती सध्याच्या घडीला 54 धाबा. स्कोर इज 54. स्ट्राईक इन कडे करण, नॉन स्ट्राईक इन कडे ऋतिक. ओ बघूया काय घडलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबा मिळाल्यात. धावसंख्या 55. पुन्हा सातत्यानं 2 वाईट आलेत. हा फ्रेशर आहे करण, मोठा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. फटका हलकासा शेजला. सोहम तिथे दाखल, चुकी झाले. छोटासा क्षेत्ररक्षक होता परंतु झेल तेवढाच सोपा होता. चुकी झाली आणि हा करण कितका महागात पडतोय पुढच्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच सुमितजी, या ठिकाणी हा झेल फार महत्वाचा होता. 5 षटकं इथे समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावफलकावर धाबा आहेत 56 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण पुन्हा होऊया डीजे मास्टर, डीजे शक्ती. संस्थापक ठेवलाय चषक मानाचा या चंद्रपडा गावाला पाहू चला आज चषक मानाचा. दरवेळेस मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. चला या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा आपण होऊया. धावसंख्या धावफलकावर आहे ती 56. गोलंदाजी मार्गावर आलाय गोलंदाज रियाज शेख. आज सुंदर गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत प्रदर्शित केला आपल्या संघासाठी. हे शेवटचे 6 चेंडू असतील. पुन्हा एकदा करणला ऑफ स्टिक पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव. ह्याच धाबा कुठेतरी नंतरच्या दुसऱ्या डावामध्ये टोचल्या जातील ज्यावेळेस हा संघ बॅटिंग करण्याकरता उतरेल. मिडल स्टंपवरचा चेंडू क्रॉस बॅटने चेंडूला उडवून दिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. आकाश चव्हाण आहेत कॅप्टन, तिथे चांगली भूमिका अदा करतायत. बॅटरला मिळत आहेत या चेंडूवर 2 धाबा. धावसंख्येत होतोय बदल. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 59. नक्कीच जेवढा पाहिला तेवढा बनवला त्याच्यापेक्षा जास्त जाईल. 70 पर्यंत जाईल का? पुन्हा एकदा रियाज आणि करण असं समीकरण मैदानामध्ये पुन्हा फटका सजवलाय. 1 बॉल चौकार जाईल का? क्षेत्ररक्षक दूर राहतोय आणि येतोय या इनिंगचा चौकार करणच्या बॅट मधून. 4 धाब्यामध्ये जोडलं जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली जाते दुहेरी आकड्यावरती 63. या हवेचे मिळतंय न सांगून हवसे मिलतय न सांगून हवसे मिलतय न सांगून. हे रुबाबी दमदार लयकन कर एका
आदरणीय असलमजी शेख साहेबांकडून 8,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता झालेलं आहे आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. असलमजी शेख साहेबांनी नुकताच 8,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. पुढचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. दॅट्स अ कॅच ऑफ द डे. गॉन. ऍडव्हेंचर बॉईज क्रिकेट संघ चंद्रपडा गावाचा आहे दबदबा. गावाचा आहे दबदबा. चंद्रपडा गावाचा आहे दबदबा. बॉडी बिल्डर ने निकाले शोल्डर और बेहतरीन कैच पकड़ लिया वहां पे आकाश चौहान ने. अतिशय चांगला झेल टिपलाय त्यांनी. नक्कीच होल्ड केला, चेंडू पाहत राहिला, त्यानंतर डाय मारले आणि चेंडूला वाचवलाय आणि झेल टिपलाय, आपल्या गोदीमध्ये घेतलाय. नवीन बॅटर आलाय आता हर्ष. धावसंख्येकडे नजर टाकूया. धावसंख्या 63. शेवटचे या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 डिलिव्हरी. चौकार टाकल्यानंतर व्हाईट टाकलाय. धावसंख्या आता 63. बघूया रियाज शेख काय करतायत. आकाश चौहान जर आपण बघितलं तर फिटनेसमॅन आहेत, बॉडी बिल्डर आहेत, शरीरष्टपट्टू आहेत. गोलंदाज रियाज तयार. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 64. नक्की ह्याची काही गरज नाहीये. आपण मॅच मध्ये आलो आहोत, कुठेतरी 3 बॉल सोडून सिंगल डबल करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवाई यात्रेसाठी. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. रियाज पोचला होता परंतु चुकी झाले. हरकत नाहीये, परंतु 2 धावा मला वाटतं तुत्परवी पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या जाऊन पोचली गेली या दुहेरी आकड्यावरती 66. स्कोर मूव्स ऑन 66. रियाजने प्रयत्न केला उलट्या दिशेने जाऊन तो झेल टिपण्याचा, परंतु बॅटरला सुद्धा फसवलं होतं. इतकी चांगली चपळता रियाज शेख मध्ये आहे, कारण 1 वर्ष त्याला मालिकावीर म्हणून सोन्याची अंगठी मिळाली होती. आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याचा केला जातो प्रयास. विकेटचं होते पतन. हा सुद्धा एक चांगला झेल टिपलाय त्या फिल्डरने. गॉन. ध्रुव म्हात्रे यांनी हा झेल टिपलाय. नक्कीच जज केला, त्यानंतर स्पीड वाढवली आणि जज केलाय आणि झेल देखील आपल्या टीमला करून दिलाय. रियाजचं सुंदरचं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. संजय मोरिया याने म्हटलं की वेल कॅच, गुड कॅच. संपूर्ण नाव. थोडस वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आता संपूर्ण नाव सुद्धा घेतलं असतं. आता बघूया इथे किती बॉल शिल्लक आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. धावसंख्या आहे ती 66. चांगली गोलंदाजी अंतिम क्षणी रियाज शेखची. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर चंद्रपाडा संघाकडून आडव्या बॅटचा वापर केलाय आणि तिथे मिडॉन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. फायदा उचलला गेलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. याचबरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. बॅटिंग करताना स्वर्गीय जयी स्मृती निधी स्पोर्ट चंद्रपाडा टीमची धावसंख्या लागली आहे ती 68 धाबा आणि 69 धावसंख्येचं टार्गेट असेल. विकेट बद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना 5 गडी बाद 68 धावा बनवल्यात. 69 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. हे टार्गेटचा पाठलाग कसं काय केला जाईल त्याची चर्चा आपण करणार आहोत. आमच्या सोबत अर्थातच कॉमेंट्री बॉक्समध्ये अक्षयजी साटम सरांचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. तत्पूर्वी एक ब्रेक घेऊया. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रण संग्राम, द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. डीजे शक्ती यांना पुन्हा एकदा थोडंसं थांबवतोय, कारण आमचे प्रमुख अतिथी ज्यांचं कटआउट तुम्ही समोर बघताय सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आदरणीय हेमंतजी वर्तक सरांचं आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य आपण बघतायत. एक सफल उद्योजक, चांगले खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व हेमंतजी वर्तक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर.
हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आम्ही स्वागत करतोय आमचे मित्र अक्षय साटम यांचं. वेलकम अक्षय. थँक्यू संदीपजी गावंड सर. वेलकम वेलकम. हे म्हणजे वर्तक साहेब, उद्योजक ससू नवगर आणि या जोचंद्र नगरीमध्ये मोहन दादा यांचे खास मित्र आणि नेहमीच या स्पर्धेला आवर्जून ते भेट देत आहेत. सकाळी सुद्धा आले होते. ससू नवगरला स्पर्धा चालू आहेत आणि तिथून आता या स्पर्धेकरता ते आलेत प्राइज डिस्ट्रीब्युशन फायनल मॅच पाहण्याकरता. जाऊया मॅचच्या दिशेने आणि देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ओपन गट वर्सेस नायगाव, पूर्वपट्टी एक गाव एक हा फॉर्मॅट आपण बघतोय. सेमीफायनल नंबर 2 जिंकेल तो 2 हात करेल. रुन शिलेवन गावदेवी वाकीपाडा संघाविरुद्ध. जिंकायला टार्गेट आहे 69. मनीष बिंद्रा यांच्यासाठी अतुल पाटील सांगतायत की हा आकडा त्याच्यासाठी लक्की आहे 69. म्हणूनच असे अनेक कारनामे 69चे त्याच्या नावावर देखील रेकॉर्ड आहेत. आणि नक्कीच वेगवेगळा टॅलेंट असतो संदीप सर. बीट बॉक्सिंग पाहिले, ॲज अ सिंगर म्हणून हिपहॉप पाहिलेत आणि त्यानंतर जर पाहिलं रॅप सॉन्ग पाहिलंय. परंतु मनीषकडे लिपसिंग, चांगले लिपसिंग सॉंग्स आहेत आणि त्याची मॅच टू मॅच लिपसिंग आपण नेहमी पाहिले. अतुल पाटील ही माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने. सचिन रामसिंह पाल पंचांच्या भूमिकेमध्ये, एका साईडला रवींद्र वाघमारे हे 2 पंच. आणि आता या मॅच मध्ये कहाणीमय ट्विस्ट आहे. एका साईडला चांगला बॉलिंग अटॅक तर एका साईडला चांगला बॅटिंग अटॅक. मंद मंद पावलांनी या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार भावेशजी पुणेकर साहेबांचं शुभागमन होतंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 69चा पाठलाग. पहिला बॉल रियाज शेख करता. पहिला बॉल पायावरचा होता, स्क्वेअर लेगला खेळलाय. डिक्लर जाईल की अडवला जाईल. 1 रन कंप्लीट. मार्मिक डेंजर एंडला रनआउटची संधी, परंतु नाही. आणि एका धावेने अकाउंट ओपन केले संदीप सर. 69 धावा जितक्या मोठ्या वाटतात ना तितक्या चेसेबल देखील आहेत. यस, ते म्हणू शकतो. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये चांगले उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहे. कारण हे खुल्या गटातील खेळाडू खेळताना दिसत आहेत आणि ती एक प्लस पॉइंट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झेबा आलाय. उजव्या बाजूला या स्पर्धेचे शिल्पकार भावेशजी पुणेकर, त्यांच्यासोबत निलेश भोईर, दिलीप भोईर, नितीनजी पाटील या सर्वांनाच तुम्ही बघतायत. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. एका धाब्याची मदत मिळाली आणि धावसंख्या पुढे सरकली. चंद्रपाडा संघाला हेच करायचं की समोर ओपनचा संघ असला तरी आम्ही देखील मेहनत करून आलोय, ती खेळी केली आणि ती युनिटी दाखवलंय. म्हणून समोर ओपन वगैरे काही कुठलाही संघ असू द्या, तुम्ही तुमचा खेळ दाखवा तरच या मॅच मध्ये वर्चस्व दाखवाल. आणि देवा एक जबरदस्त बॉलर आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावीरच्या रेसचा प्रबळ दावेदार आहे. डॉट बॉल घेतोय आणि संघाची धावसंख्या 3 बॉल 2 धावा. परंतु इथे बघू शकता स्वराज्य स्पोर्ट्स आडा पॅकर चंद्रपाडा टीमने विश्वास दाखवलाय रियाजवर आणि त्याला सलामीला पाठवलाय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितले तर ती वाढत चाललंय. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेची नोंद. अतिरिक्त धाबेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धावफलकावर धाबा आहे ते 3. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केला गेलाय आणि त्याचबरोबर इथे चौकार येतोय. 4 रन्स. हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. चुकीची माहिती आली होती आमच्यापर्यंत. जे कॅश प्राइज होतं ना ते नितीन राजाराम पाटील साहेबांना दिलं होतं आणि चुकून आमच्यापर्यंत जो अपडेट आला होता तो आम्ही करेक्शन केलाय. तर थँक्यू नितीन राजाराम पाटील साहेब.
आपल्याकडून आले आहेत 10,000 रुपये आणि त्यांच्याकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मनापासून. 10,000 रुपये रोख रक्कम भरीव देणगी या स्पर्धेकरता. अमितकडे बॉल गेलाय, मार्मिक थोडा स्किट झालाय आणि इथे पाहिलं ना तर टीमची धावसंख्या 8-5 बॉल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 जिंकण्याकरता 69 धावसंख्येचं आव्हान आहे. देवा तयार, एक चौकार तर या षटकात आलाय. प्रयत्न होत आहेत बॅटरचे. इनसाइड आउट जागा बनवून खेळून काढले. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. खोळवट टप्प्याच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय अक्षयजी. नक्कीच 9 धावा येतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे बॉल आहेत 30 मध्ये 60 ची गरज. एक का डबल, प्रत्येक बॉलवरती 2 धावा. क्लायमेट पडले संदीप सर, सकाळी आपण उल्लेख केला होता 21 डिसेंबर हा सर्वात छोटा दिवस असतो. आणि का असतो ना तर या मॅच मध्ये बघा 4:15 ला मॅच चालू झाला होता, भरपूर उजेड होता आणि इथे जो क्लायमेट बदललाय की आता फायनलचा मॅच किती ओव्हरचा होईल हे देखील भाकीत करू शकत नाही. म्हणून टाइमपास करू नका. क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये टाइमपास फार घातक आहे. म्हणून पंच आपण देखील लक्ष द्या की मॅच मध्ये स्पीडअपपणा राहील. बॉलिंग मार्क वरती हर्ष आलाय पहिला बॉल घेऊन. रियाज शेख करता पहिला बॉल. ओ पाहिलं तर सोडून दिलं या बॉलला. वाईट बॉल. सचिन पाल आणि रवी वाघमारे दोन्ही पंचायतना सेम बॉडी लँग्वेज दोघांची पाहायला मिळते. अगदी बरोबर. परंतु आयोजकांच्या माध्यमातून सूचना मिळते की 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाकरता मॅच होणार नाही. लगेचच आपण फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. गोलंदाज तयार. समोरून बघूया काय करतोय हर्ष. ओ जागा बनवून खेळायचं होतं. ब्रेक चेंडू टाकलाय. आत वळणारा चेंडू. बॅटर होतो बीट, गोलंदाज होतो फिट, गोलंदाजी होते नीट. डॉट बॉल. आणि म्हणूनच गोलंदाज आपल्या संघाला देतोय ढीट. जबरदस्त गोलंदाजी. रियाज शेख थोडासा दबाव मध्ये आहे. 10 रन्स आतापर्यंत. एक बॉल. पुढचा बॉल पायावरती. काय ते बॅटरच्या मनामध्ये काहीतरी काहूर चालू आहे, जेणेकरून त्यांनी ठरवले की या ओव्हरमध्ये सिंगल डबलच खेळणार. त्या बॉडी लँग्वेज नुसार बॅटिंग होते. नाही तर रियाज शेख ओळखला जातो षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू. 2 बॉल 12 धावा. 12 धावा धाव फलकावर लागले. रियाज शेखने आता तंत्र आणि मंत्र अगदी योग्य पद्धतीने अद्यावत केलंय, कारण स्थितीनुसार तो वाटचाल पुढे करतोय. धावसंख्या 12. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. पुन्हा बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. आता दुसरी धाव मिळणार नाही. शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. रिक्वायर रन रेट वाढलाय आता. 13चा मला इथे फेरा दिसू लागलाय कुठेतरी, बॅटर वरती की गोलंदाजावरती. बघूया 13चा फेरा या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल का. 13 धावा फलकावरती. 13चा फेरा संदीप सर दिसू लागलाय. त्याचं कारण आहे बॉलर ज्या पद्धतीने त्याचा स्टान्स आहे, जितका टाइम तो घेतो, बॅटरला रेड करतो आणि आतमध्ये इन कटर बॉल बाहेर निघून जातोय. डॉट बॉल. म्हणूनच कमजोरी ओळखलंय ऑफ ब्रेक चेंडूवर बॅटरची. बघूया आता काय कशा पद्धतीने चेंडू तो टाकेल, कारण आर्म गोलंदाजी होतोय. बघा मी आर्म गोलंदाजी का म्हंटलो, या आधीचा चेंडू होता ऑफ ब्रेक आणि आताचा चेंडू केलाय लेग ब्रेक. चांगला उल्लेख आपण केला. आर्म गोलंदाजी पाहायला मिळते आणि या आर्म गोलंदाजीमुळे बॅटर क्वेश्चन मार्क होतोय. इथे दबाव मध्ये आहे मार्मिक. मोठा फटका खेळायचा होता. 13 वरती फेरा फिल्डर वरती आलाय. एसटी रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऋतिक जर्सी नंबर 9. 14 झाल्यात. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये पाहिजे आहेत 24 बॉल 55 ची गरज. 24 बॉल 55 ची गरज. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 55 धावांची आवश्यकता. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर चंद्रपाडा या टीमला. आणि ह्या टीमद्वारे आता खेळत असताना रियाज शेख आपल्या टीम करता चांगलं योगदान देईल काय. आवश्यकता आहे यावेळेला मोठे फटके खेळायची, गॅप मध्ये फटकेबाजी करायची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. मोठा फटका आणि मोठा फटका खेळण्याची आवश्यकता असताना चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय. षटकार. रियाज शेख
सिक्सर देख आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. रियाज शेख आता आहे, रियाज सेट आहे आणि धावांचा वर्षाव करतोय. इथून मॅच मध्ये आता रोमहर्षकपणा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. अभि नाही तो कभी नाही, देवा जरूर आहे परंतु देवा रे देवा त्याला करावं लागेल. एका साइडला रियाज शेख, जबरदस्त बॅटिंग, मॅन इन फॉर्म, एक षटकार ठोकलाय. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीमध्येच क्रिकेट. पाहिले या बॉलला तर स्वीप केलंय, स्वीप केल्यानंतर करण आहे. 2 धावा कंप्लीट, थोडस फंबलिंग आणि फंबलिंग झाली ना तर पाहता पाहता 3 धावा. 3 धावेने धावपळक पुढे येईल. टीमची धावसंख्या 23 धावा. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 23 धावा धावपळकावर झालेल्या आहेत. आता आक्रमकता आणि थोडासा दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आलाय. ह्या 3 धावा आणि अगोदरच्या 6 धावा, 9 धावा 2 चेंडूंमध्ये बनल्यात. दबाव दडपण वाढवण्याकरता ते उपयुक्त ठरतील. एका बाजूला आक्रमकता आणि एका बाजूला शीतलता. ओहो, इथे सुद्धा आक्रमकता, परंतु उंची जास्त गाठली, लांबी कमी. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक देत आहेत आम्ही. विकेटचं पतन गॉन. समाजसेवा करतय दादा एकजुटीनं राहुनी. समाजसेवा करतय दादा एकजुटीनं. मैदानाच्या आतमध्ये येतोय धरम भोईर, ज्याच्या नावावर भरपूर रेकॉर्ड आहे अंडर क्रिकेट मध्ये आणि तो जर चालला तर हा मॅच देखील घेऊन जाईल. कमिंग सून तुम्हाला द ग्रेट मराठा संस्थापक चषक, द ग्रेट मराठा चषक नक्कीच पाहायला मिळेल. 2 लाखाची ते स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल आणि काहीतरी वेगळं नियम, वेगळं तुम्हाला क्रिकेट त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पारितोषिक वेगळे असतील. 2 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1 लाख आणि त्यानंतर 50, 50, 50, 25 अशा प्रकारचे 4 पारितोषिक आहे. सध्या चर्चा या मॅचची करूया. धावफलक 23 आणि ती कदाचित नाईटची स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. धरम आलाय मैदानाच्या आतमध्ये, देवा पांडे, ओ दांडी गोल. धरम आलाय आणि धरम लगेच गेलाय. देवा पांडे या बॉल वरती उडवतोय दांडे, दांडी गोल. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू सो मच. विकेटची हॅट्रिक वर आलाय गोलंदाज देवा फांडे आणि विकेटची हॅट्रिक जर त्यांनी साधली तर द ग्रेट मराठा परिवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी होत आहे. नाव आहे देवा. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला होता, परंतु अंतिम क्षणी पराभवाच्या छायेमध्ये त्या संघाला जावं लागलं होतं. आणि आता ध्रुव म्हात्रे प्रत्येक षटकाराकरता त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून मिळेल ही माहिती आम्हाला मिळते. सध्याची स्थिती आपण जाणून घेऊया. अक्षय, धावसंख्या धावफलकावर आहे ती 23 धावा. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाला हॅट्रिक वर, ही इज ऑन हॅट्रिक. ऑन ड्राईव्ह केलाय, मनगटाची मदत घेतली, 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. मॅच जिंकण्याकरता 45 धावा पाहिजेत. आणि ज्या अनुषंगाने मार्मिक गेला, धरमला काही गरज नव्हती, कारण की षटकार पहिल्या बॉलवरती आल्या, पहिल्या 2 बॉलवरती 9 आल्यात. मार्मिक स्ट्रगल करत होता, तो विकेट गेला. धरम थोडे 2-3 बॉल खेळणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही स्टार्ट कराल ना तर मॅच फिनिश कराल आणि म्हणूनच तो विकेट होता तो फार महत्वाचा आहे. अनेक वर्ष तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल तर तुमच्याकडे तो अनुभव पाहिजे. संदीप सर, इथे वाईट बॉल आलाय, 25 धावा. परंतु बॅटर काहीतरी म्हणतायत, पंचांकडे काहीतरी त्यांनी म्हटलं होतं. 1 धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 25. कारण मला वाटतं जलद गतीने तो चेंडू टाकला होता. फास्टेस्ट डिलिव्हरी क्रॉस बॅटने खेळायचा होता. वाईड बॉलचा इशारा आणि आणखीन एक अतिरिक्त धाव धावफलकावर जमा झाली. धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या 26. धावा येत आहेत, एक्स्ट्रा धावा येतच राहतील. ओपन क्रिकेटमध्ये नेहमी पाहिले चौकार षटकार कमी, ओपन क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा धावा जास्त. यावेळी हा फटका तरी कुठला आहे? नो लुक स्ट्रोक. कारण की कुठलाही लूक या फटक्यावरती पाहिला नाही, परंतु शरीराचा संपर्क झालाय. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये पाहिजे 43 धावा. म्हणजेच काय तर मॅच मध्ये अजूनही बॅलेन्सिंगपणा दिसतोय, ती फाईट दिसते, तो रोमहर्षकपणा दिसतोय. डीजे शक्तीकडे जाऊया आणि येऊया या मॅचच्या दिशेने. 18 बॉल 43 ची गरज.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं ॲडव्हेंचर बॉय चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 43 धावांची गरज आहे. ठक्कर हे आता या ठिकाणी उपस्थित होतात. मॅनेजमेंटची सर्व सूत्र ज्याने हाताळली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हर्ष. ध्रुव मात्रे मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याची तयारी दर्शवत होते रियाज शेख, परंतु त्याला थांबवलंय. एका धावनीचे धावफलक पुढे जातोय. धाव संख्या 27. 27 धावा झाल्यात धावफलकावरती. इथून 42 ची गरज. येणारे बॉल आहेत 17 म्हणजे रियाज शेख आहे खतरा. 17 मध्ये 42 ची गरज. ओ या हवेली हा टर्न पाहिला ना तर रियाजला ओळखलं. ऑफ स्टंप वरती गेला, बॉल लेग स्टंप वरती आला. व्हाईट बॉलचा सिग्नल. टीमची धावसंख्या पुढे येते 28 च्या घरात. खरं तर अक्षयजी हे घरचं मैदान आहे आणि ह्याच मैदानावर त्याला विसरून चालणार नाही. हाच तो खेळाडू मालिकावीर ठरला होता ज्यावेळेस त्याला सोन्याची अंगठी मिळाली होती. पहिला असा खेळाडू आणि त्याच्याकडे आता बॅट त्याच्या हातात. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर गोलंदाजाचं तंत्र आणि मंत्र बिघडवून टाकतोय हा खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात 29. रियाज शेख आहे तर सर्व मुमकिन आहे आणि रियाज मध्ये ती क्षमता, कॅलेबर, कॅपॅसिटी सर्व गोष्टी आहेत. क्रीजवर राहायचंय रियाजला. मोठा फटका येईल की रियाज बाहेर जाईल. ओ देवा रे देवा, रियाज शेख सिक्सर देख षटकार. म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाही. इथून हा षटकार जो आहे ना तो या धावसंख्येला एक वेगळा इम्पॅक्ट टाकून गेलाय आणि रियाजने 2 षटकार ठोकलेत म्हणजे रियाजच्या खेळीमध्ये रियाज सेट आहे. टीमची धावसंख्या 35. येणारे बॉल आहेत 16 बॉल मध्ये 34 ची गरज. 16 बॉल 34 चा मॅच. आता असं वाटतं की रियाज आहे तर हे सर्व काही शक्य आहे. ज्या अनुषंगाने त्यांनी जे काही ध्येय आहे ते ध्येय गाठण्याकरता प्रयत्न केलेत. 2 षटकार या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून आलेत. पहिल्या इनिंग मध्ये मला वाटतं की षटकार लागला नव्हता. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर षटकार लागला नव्हता. या इनिंग मध्ये षटकार लागलेत. पुन्हा एकदा रियाज तयार बॅटिंग करण्याकरता. अफलातून बॅटिंग त्याची. वेट केलंय परंतु इथे डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावांची भर मिळाली. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड. 32 ची गरज. येणारे बॉल आहेत 15 बॉल 32. मॅच आता बाजूने येतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. तिथे आहे मॅच विनर, गेम चेंजर मिस्टर रियाज शेख. बनायचं तर गेम चेंजर बना आणि या स्पर्धेमध्ये तो गेम चेंजरची भूमिका अदा करतोय. एक जबरदस्त बॅटिंग करतोय. संघाच्या सिच्युएशन नुसार त्याची बॅटिंग आहे. 10 बॉल मध्ये 22 वरती वैयक्तिक खेळतोय आणि अजून धावा त्याला काढायच्या आहेत. रियाज शेख जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल रियाज करता. थोडस जर पाहिलं ना तर डगमगला गेलाय आणि इथे बॅलेन्स व्यवस्थित नव्हतं. डेड बॉलचा इशारा. येणारे बॉल 15 मध्ये 32 ची गरज. रियाज शेख करता पुढचा बॉल. हो दांडीगुल. वेट केलं, वॉच केलं आणि वाट लावली. दांडीगुल. करतोय दिवाना दादा करतोय दिवाना मानतोय जमाना त्याला मानतोय जमाना जपतोय साऱ्यांना दादा जपतोय चर्चा आता होते इकडे. विकेटचं पतन झालंय अराउंड द लेग. डावी यष्टी वाकवली. आता फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. पंच सुद्धा ती माहिती तुम्हाला पोहोचवत आहेत. आता 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 धाबांची गरज आहे. 32 धाबा 14 चेंडूंमध्ये. ध्रुव याला साथ देण्याकरता आता आकाश चव्हाण नावाचा खेळाडू आलाय. फिटनेसमॅन. म्हणजे काहीकांचा फेवरेट आकडा होतोय 1432 14-32 आणि नक्कीच हा आकडा आल्यानंतर त्याचा फुल फॉर्म सुद्धा सांगा ना.
कारण 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 32 धाबांची आवश्यकता. 14 मध्ये पाहिजेत 32. काय नवीन आलेला बॅटर आकाश चव्हाण आपल्या टीमला तारेल. गोलंदाज तयार. ओहो, वॉट अ ब्रेक. अतिशय चांगला लेग ब्रेकचा मारा केलाय. स्लोवर वन संतगतीचा चेंडू सोडण्याकरता बॅटर गेलेत, परंतु आत वळतोय. डॉट बॉल. फसवा बॉल होता, चकवा देणारा बॉल होता, खालीच बॉल राहिला. आकाश चव्हाण इथे या बॉलला मिस केले. हे 2 बॉल डॉट नाही केले तर इथे रिक्वायर रन रेट वाढवलाय. कुठेतरी या 2 बॉल मध्ये 2 डबल सिंगल आले असते ना तर धावा येऊ शकल्या असत्या. येणारे बॉल आहेत 12. 12 मध्ये 32. 16 धावा षटका मागे काढायच्यात. जास्त चर्चा नको. 16 12 बॉल आणि 32 ची गरज. 16चा रिक्वायर रन रेट. भावेश दादा खुल्या मनाचा हेला येतो डेरिंग मा. थँक्यू सो मच. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 32 धाबांची आवश्यकता. कारण व्यायाम शाळेमध्ये वजन उचलण्या इतकं सोपं नाही इथं धावा बनवणं, हे कठीण आहे. ध्रुव आता या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. 11 बॉल आणि 11 मध्ये पाहिजेत 32 धाबा. शक्य अशक्य असं काही नाही. 32 धाबा बनवण्याकरता प्रयत्न व्हायला पाहिजेत. आठवावी लागेल ती खेळी. 6 बॉल ठोकलेले 6 षटकार ध्रुवने परेरनगरच्या मैदानावरती आणि तिथे तो रेकॉर्ड ब्रेक केला होता. 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. ध्रुव पुष्पराज म्हात्रे आणि तो बॅटर आहे. त्याच्याकरता प्रत्येक षटकाराकरता द ग्रेट मराठा परिवाराकडून 500 रुपये आहे. येणारे बॉल 10 मध्ये 30 ची गरज. हा डॉट बॉल टाकला गेलाय आणि बघ बॅटचं एज लागलंय आणि खऱ्या अर्थाने आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो झालाय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावपळ आता पुढे सरकतोय. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 28 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 चेंडू आणि 28चा मॅच. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच, रोमहर्षक मॅच, पैसा वसूल मॅच. कॅच जाण्याची दाट शक्यता होती. स्टॉप केलंय या बॉलला. ध्रुव या मॅच मध्ये चालत नाही. आकाश चव्हाणला आज अशी इनिंग खेळायची आहे की या सर्वांना ती इनिंग आठवणीत राहील. येणारे बॉल 8 मध्ये पाहिजे आहेत 28. 8 बॉल आणि 28 ची आवश्यकता. 27 ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॅटर गेलाय. थोडा स्वतःवर नाराज होतोय, नाखुश खेळतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 27 ची आवश्यकता. ओ दांडी आणि दांडी गोल. हा विकेट नाही तर मी म्हणेन हा मॅच गेलाय की काय. येणारे 6 बॉल 27 ची गरज. निर्वी दिदी आपलं हार्दिक स्वागत. आहे का तो हुकमाचा त्याचा नो काय अंदाज. हे चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची ट्यान. चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची ट्यान. थँक्यू. खेळाडूला पाणी हवा आहे ध्रुवला. 6 बॉल शिल्लक आहेत. सध्याची स्थिती आपण बघूया. स्वराज्य स्पोर्ट्स हाडापॅकर चंद्रपाडा टीमची एकूण धावसंख्या झालेली आहे. तिची चर्चा आपण करूया. 6 मध्ये पाहिजे 27. पाण्याची व्यवस्था जरा करा. खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही का? स्वयंसेवक आपण पाणी पोचवा कोणत्याही प्रकारे, किंवा जिथे पाणी असेल त्या प्रेक्षकांनी मदत केली तरी चालेल की बाबा या मॅच मध्ये कोणतं विघ्न येणार नाही. येणारे 6 बॉल 27 ची गरज आणि इथे कॉन्फिडन्स, इथे आत्मविश्वास, इथे ती बॅटिंग दाखवावीच लागेल. आज या स्पर्धेमध्ये शिवमला आणि ध्रुवला असा खेळ दाखवावा लागेल तो कायम येणाऱ्या पर्वांमध्ये ते नाव घेतलं जाईल. 6 बॉल मध्ये 27 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि इथे फायनलची जी टीम आहे ना, वाकीपाडा रुन्स 11, आपला कॅप्टन आमच्यापर्यंत त्वरित येऊ द्या. वाकीपाडा टीम, सकाळपासून आपण भरपूर लेट टॉसला आलात, परंतु यावेळी अगोदरच कुणाल मडके आपण येऊन थांबायचं टॉस बॉक्सच्या दिशेने आणि जो काही डिसिजन असेल तो एकदा ठरवून या. दादाला विचारतोय. 6 बॉल 27 चा मॅच. नो बॉल, ओव्हर स्टेपिंग आणि ते आता 6 बॉल 26 चा मॅच. संदीप सर काय वाटते, होऊ शकतात ध्रुवच्या नावावर 6 बॉल 6 रेकॉर्ड देखील आहे? नो डाऊट. अंडरम क्रिकेटमध्ये सुद्धा याच मैदानावर त्याने मला असं वाटतं की 4 षटकार ठोकले होते एका मॅच मध्ये.
मागच्या वर्षामध्ये तो पराक्रम केला होता. इथे ते करू शकतोय. बघूया. 6 बॉलमध्ये 26ची आवश्यकता. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू. ऑन स्ट्रेट टू द बॉलर. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता ध्रुव धावतोय. पाहता पाहता या 2 धावा आणि चुकीमुळेच तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. शिवम स्ट्राईक इन कडे आलाय. 3 धावाची मदत मिळाली. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 23ची आवश्यकता. म्हणजे एक बाउंड्री आले या बॉलवरती, एक वाईट, त्यानंतर या 3 धावा, म्हणजे 4 धावा आल्यात. शिवम मध्ये देखील तो दमखम आहे या ग्राउंड वरती. या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील षटकार ठोकलाय. आज जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. येणारे 5 बॉल 23चा मॅच. शिवम करता हा बॉल. पैसा वसूल मॅच. 5-23. मोठा फटका येईल का? समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट हिट खेळलाय. 2 धावा सध्या कंप्लीट. राहुल आहेत आणि इथे मात्र फिल्डिंग करतोय. फेकी खराब. काय नशिबाची साथ आहे का बॅटिंगवाल्या टीम करता? या 3 धावा, 20ची गरज. 4 बॉल मध्ये 20, म्हणजे 4 बॉल मध्ये 3 षटकार आणि 1 डबल धावा घ्यावी लागते. यस, धावा तर मिळत आहेत, परंतु आता मोठा फटका आला नाही. 2 फक्त मोठे फटके रियाज शेख याच्या बॅट मधून आपण बघितले होते. आता 4 मध्ये पाहिजेत 20 धावा. 4 चेंडू, 20ची गरज. थोडस थकलाय, परंतु आता आपल्या संघाकरता सर्वस्वीपणाला लावावं लागेल या खेळाडूला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. धावसंख्येत 1 ने पुन्हा एकदा भर पडतोय. 4 बॉल मध्ये पाहिजेत 19. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 19ची गरज आहे. येणारे बॉल आहेत 4. 4 मध्ये 19. 19-20 वाला मॅच नाही, इथे 50-50 वाला मॅच आहे. अहो, हा बॉल मी म्हणेन ध्रुव हुकलाय. खऱ्या अर्थाने त्याच्या रीच मध्ये होता. बॅट अगोदर गेली, बॉल थोडा खाली राहिला, त्या कारणास्तव डॉट बॉल येतोय. ताकद सुद्धा भरपूर लावली होती. आता 3 चेंडू शेष आहेत. पुढचा बॉल टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि मला असं वाटतं की 2 षटकारांची ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या आता निराशेमध्ये परिवर्तित होत आहेत. मोठे फटके काही येताना दिसत नाही. सेन्सिबल क्रिकेट खेळला नाही. सुरुवातीचे पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये आल्या अवघ्या 14 धावा. तिथेच कुठेतरी मॅच मध्ये बॅकफुटला गेला होता आणि या धावा करणं थोडं कठीण गेलं. परंतु मोठमोठ्या संघांना पराभव केलंय स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा. आणि जरी नंबर 4 वरती तो फिनिश करतोय ना, तरी एक ट्रॉफी आहे. म्हणजेच काय तर यंदा जी खेळी राहिली ती अप्रतिम पाहायला मिळते. मंद मंद पावलांनी मंगेशजी चव्हाण साहेबांचं शुभागमन होतंय आणि त्यांच्या सोबत त्यांचे आणि त्यांच्या सोबतच संपर्क प्रमुख साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. चर्चा आपण करणार आहोत या आपल्या पाहुण्या मंडळांची. ह्या ठिकाणी फायनल मध्ये थेट प्रवेश झालाय स्वर्गीय जयस्मृती निधी स्पोर्ट चंद्रपाडा या टीमचा. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्याकरता